पुण्याच्या आजूबाजूला जे गडकिल्ले आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देतात। हेच गडकिल्ले गणेश उत्सवाच्या निमित्तानं अनेक नागरिकांना कळावे, त्याचा इतिहास कळावा यासाठी श्री कडवे तालीम गणेश मंडळाकडून यावर्षी छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्मस्थान असणाऱ्या पुरंदरचा आकर्षक असा देखावा जो आहे तो साकारण्यात आला आहे। या गणेश मंडळाचे अध्यक्ष जे आहेत या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। काय मनात भावना आहेत? ही एका चंदनाच्या घोडात श्रींची चंदनाची मूर्ती आहे, पेशवेकालीन मूर्ती आहे। मूर्ती जर सांगायला गेलं तुम्हाला, पेशव्यांच्या काळात मराठे सरदार होते, मराठे सरदारांनी ती मूर्ती जोगेकरांना दिली। जोगेकरांनी काही कालांतराने ती कडवे तालीम मंडळाला उत्सव मूर्ती म्हणून देण्यात आली। मंडळाची स्थापना 1934 साली झालेली आहे। आज मंडळाचं 92 वर्ष हे झालं आहे। लवकर आपण शताब्दीकडे वाटचाल करतोय नाही का येणाऱ्या। आम्ही दरवर्षी गड किल्ले करायचं कारण हेच आहे की छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचा इतिहास कळावा। 350 किल्ले महाराजांनी उभे केलेत, प्रत्येक किल्ल्यावर माणूस जाऊ शकत नाही। तर आम्ही एकच ध्यास केला मंडळाच्या वतीने की आपण दरवर्षी उत्सवात नवीन मोठ्या प्रतिकृती गड किल्ल्यांच्या करून ह्या लोकांपर्यंत आपल्या छोट्या मोठ्या ही पिढी यांच्यावर पोचावा, जेणेकरून हे गड किल्ले बघायला जातील आवर्जून आणि आपला इतिहास जागृत राहील। ह्याच्यामुळे मंडळाची मूळ भावना तीच आहे। अगदी प्रेरणादायी तुम्ही काम करतायत। गणेश उत्सवाच्या निमित्तानं गोवर्धन घी कडून तुम्हाला एक छोटीशी भेट हे आहे गोवर्धन घी, जे की शुद्ध गाईच्या दुधापासून बनलेलं आहे। यावर्षीचा गणेश उत्सव गोवर्धन घी सोबत साजरा करा।